तर हॅलो हाय टू एव्हरीवन. माहीत नाही मी कसं सुरुवात करू. इंग्लिश, हिंदी, मराठी की अजून कुठली लँग्वेज. पण मी तर नक्कीच माझी आवडती भाषा मराठीने सुरुवात करेन. मराठी जन्मभूमी, मराठी कर्मभूमी, महाराष्ट्र माझा, मुंबई माझी. आणि मी स्वतः नगरी आणि संगमनेरी. तर मला असं वाटतं मी माझ्या भाषेतच बनवेल. मला जास्त त्याच्यासाठी ॲक्टिंग करायची गरज नाही आहे. तर हा प्रयत्न आहे माझा छोटासा, एक ब्लॉग बनवून टाकायचा किंवा व्हिडिओ बनवून टाकायचा. नक्की माहीत नाही ब्लॉग कशाला म्हणतात आणि व्हिडिओ कशाला म्हणतात, पण ठीक आहे, हा व्हिडिओ बनवते मी. मला फक्त त्या काही लोकांना एक रिॲलिटी चेक द्यायचा आहे, म्हणजे त्यांना आरसा दाखवायचा आहे, जे असं खूप अशी स्वतःला काहीतरी वेगळी आपल्या भाषेत म्हणजे नाही का शहाणी समजत असतात असली, तशा लोकांना काहीतरी सांगायचं आहे. मला कधीच वाटलं नव्हतं मी माझ्या मूळ आवाजात किंवा माझ्या टोनमध्ये असं काही व्हिडिओज वगैरे बनवेल, पण ठीक आहे, मी आजपासून बनवतीये. तर सो लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि बरंच काहीतरी असतं, ते सगळं करा तुम्ही तुमच्या मनाने. पण ते जे लोक असतात, चार माणसं काय म्हणतील, यो यो यो, तर त्या चार माणसांना माझं सांगणं आहे, जे केलत, जे करताय ते बेस्ट करताय. कारण की माझं चांगलं होतंय, माझी प्रगती होते. मे बी ती तुम्हाला बघवते नाही बघवते असं तर मी कोणावर आरोप तर नाही लावू शकत, ठीक आहे. आणि आरोप जरी लावला नाही लावला तरी तुम्ही जे मला नावं ठेवणारच आहे ॲज युजल, ते तुम्ही ठेवणारच आहे. सुधारणार तर नाही, सुधरावं तर मला लागेल ना. तर हाच माझा सुधारलेला व्हिडिओ तुमच्यासाठी. तुम्ही मला लाईक नाही केलं तरी चालेल, तुम्ही मला सबस्क्राईब केलं तरी नाही चालेल. इतर आहेत लोक जी खूप प्रेम करतात, जी खूप जीव लावतात, जी मनापासून कमेंट शेअर करतात. माझं इंस्टाग्रामचं चॅनल पण आहे, आय मीन प्रोफाईल पण आहे माझी. त्यामुळं तर तुम्ही चार माणसं ज्याच्यासाठी समाज आहे आणि समाज तुमच्यासाठी आहे. माझ्यासाठी तर काहीच नाहीये जे चाललंय. इतक्या दिवस मी त्याच प्रेशरमध्ये होते की चार लोक काय म्हणतील, डॅश डॅश मध्ये गेली चार माणसं. तर मला माझा पहिलाच व्हिडिओ त्या लोकांना एवढं साधा सरळ पद्धतीने म्हणता येईल असं लगेच नाही त्यांना मला शिव्या द्यायच्या. लेटस कम येतील ना फेक आयडीज वरनं कमेंट करायला काहीतरी, मग असं करायला काहीतरी, चोरून प्रोफाईल बघतील, करतीलच काहीतरी. शांत थोडी बसणार आहे. आज जर मला सोशल व्हायचंय, जर मी तुम्हाला बोलते, तर ऑब्वियस दॅट्स माय रियालिटी चेक की मला पण लोक बोलणार. मला काहीच फरक पडत नाही. आजपर्यंत काही फरक पडलाय जो आता उद्या पडेल मला? नो बेबी नो. तर आज आहे तारीख 17 आणि अशा काही लोकांना मला रिअलिटी चेक देऊन करायचंय जीवाला खतरा. जीवाला म्हणजे मला कुणाला मारायचं नाही, नाहीतर लगेच ए क्या बोलती तू, ऐसा करती तू, ऐसा करती तू, याल माझ्या कमेंट बॉक्स मध्ये लगेच. तिथं कुणाला जीव्या मारण्याची धमकी नाही. तसेही लोक माझं बोलून माझं ऐकून अर्धी मेलेलीच असतात. त्याच्यात हा नुसता एक पॉवर डोस आहे त्यांच्यासाठी. सो मला असं वाटतंय आज इथेच काहीतरी थांबवावं. जर तुम्हाला नक्की माझं मी जे काय बोललेलं आहे ते पटले, मे बी पटणार नाही काय नाही, पण नक्कीच उद्या काहीतरी अजून खूप सारे व्हिडिओज आणेल मी ह्या गोष्टींवर, जे अशा लोकांच्या आय मीन लोकांना रियालिटी चेक देऊ इच्छिता त्यांनी मला नक्की फॉलो करा. म्हणजे मला प्रोत्साहन मिळेल, मला काहीतरी स्फूर्ती मिळेल
आय विल बी ग्रोन आणि आय विल बी थँक्स फॉर यू. थँक यू सो मच.